नमस्कार. आज आपण वाळवणाच्या नवीन पदार्थासोबत भेटत आहोत. तर इथे मी शाबूस तांदूळ वजनी मापाप्रमाणे 2 किलो घेतलेलं आहे. तर ते रात्रभर भिजत ठेवलेले की आपले शाबूचे तांदूळ आहेत त्याच्यावरती येईल एवढं पाणी इथं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे. तर बघा, छान असे आपले हे शाबूचे तांदूळ आहेत ते व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत. खूप मस्त असे सहजरित्या दाबले तर ते फुटतायत. अशाच प्रकारे आपल्याला हे शाबूस तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथं 2 किलो शाबूस तांदळासाठी आपण इथं साधारण 3.5 ते 4 किलो बटाटे मोठे मोठे घेतलेले आहेत. तर ते मी स्वच्छ धुवून पाण्यात टाकून घेतलेले आहेत 5 मिनटं. त्यानंतर मी पाणी गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे आणि हे आपण शिजवून घेणार आहोत. हे शाबूस तांदूळ भिजलेले आहेत तर ते आता व्यवस्थित आपण मोकळे करून घेऊया. पाहू शकता मस्त असे सहजरित्या हे व्यवस्थित मोकळं होत आहेत. तर ते सर्व मोकळं करून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही इथं की मी हे शाबूस तांदूळ आहे ते व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. तर ते आता आपण इथं शाबूच्या तांदळामध्ये टाकून घेणार आहोत. तर पाहू शकता इथं मी हे गरम पाणी आहे ते ओतून घेतलेलं आहे. आपल्याला पूर्ण शाबूस तांदूळ आहेत ते डुबले गेले पाहिजेत किंवा बुडले गेले पाहिजेत. अशा प्रकारे आपण हे पाणी इथं ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे. तर साधारण आपल्याला हे शाबूस तांदूळ आता की साधारण 4 ते 5 तास असेच ठेवायचे आहेत. झाकून ठेवायचं आहे आणि आणखी भिजू द्यायचे आहेत. तर हे असेच आपण झाकून बाजूला ठेवून देऊया. तर पाहू शकता तुम्ही इथं आपण बटाटे आहेत ते व्यवस्थित शिजवून मस्तपैकी असे सोलून घेतलेले आहेत आणि ते आता आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत. अरे आपले सर्व शिजवलेले बटाटे आहेत ते व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत मस्त असे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे आहेत ते व्यवस्थित खिसून घ्यायचे आहेत. आपण जे सकाळी गरम पाणी टाकून शाबूस तांदूळ भिजायला ठेवले होते ते आपले व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. पाहू शकता तुम्ही इथं आणि खूप मस्त असे हे भिजलेले आहेत किंवा ट्रान्सफर दिसत आहेत. तर यात आपण तो खिसलेला जो खिस आहे बटाट्याचा तो इथं टाकून घेणार आहोत. तर मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघा 2 चमचे मी मीठ टाकून घेत आहे. तसेच मी इथं लाल तिखटही 2 चमचे टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे व मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता इथं चटणी आणि मीठ मी बऱ्यापैकी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण बटाटे खिसलेले आहेत ते आपण इथं टाकून घेणार आहोत. सर्व मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथं आपलं मस्त असं हे बॅटर आहे ते मिक्स करून झालेलं आहे. शाबूस तांदूळ, बटाटे, लाल तिखट आणि मीठ हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण शेवगा भरून घेणार आहोत. तर एका चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असा शेवगा हा आहे तो पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही इथं. आणि आपण आता याचे खरावडे तयार करून घेणार आहोत. मस्त असे आपण तुम्हाला जेवढ्या साईजचे खरावडे पाहिजे तेवढ्या साईजचे खरावडे करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे हे चिटकवून घ्या की जेणेकरून तळल्यानंतर ते सुटणार नाहीत. तर बघा खूप मस्त असे आपले खरावडे तयार होत आहेत. खूप छान पाहू शकता खूप मस्त असे आपले हे खरावडे तयार होत आहेत. खूप छान. आणि तुम्हाला जेवढ्या साईजचे पाहिजेत मोठे बारीक तेवढ्या साईजचे तुम्ही इथं करून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले हे जे सर्व खरावडे आहेत किंवा चकले आहेत ते आपण व्यवस्थित घालून घ्यायचे आहेत सर्व बॅटरच्या. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण इथं खारावडं किंवा चकल्या घालून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही इथं एवढे झालेले आहेत एका कागदावरती. आपले एवढे अजून बॅटर शिल्लक आहे तर सर्व घालून घेऊया. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले हे खारवड्या किंवा चकले आहेत ते सर्व घालून झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही भरपूर असे आपले हे चकल्या घालून झालेले आहेत. फक्त 2 किलोचे आहेत आणि खायला तर खूप खुसखुशीत आणि टेस्टी लागतात. तर अवश्य या उन्हाळ्यात ट्राय करून पहा. तर पाहू शकता 2 दिवस इथं मी हे खारवडे आहेत ते वाळवून घेतलेले आहेत. मस्त असे वाळलेले आहेत आणि खूप छान असे दिसत आहेत. आता आपण ते तळून पाहूया. मी तुम्हाला तळून दाखवते. खूप मस्त असे झालेले आहेत. पाहू शकता इथं तेल मी मस्त असं गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आपण बटाटे आणि शाबूस तांदळाचे जे खारवडे तयार केलेले आहेत तर ते आपण आता इथं व्यवस्थित तळून घेणार आहोत. पाहू शकता किती मस्तरित्या असे आपले हे खारवडे फुलले जात आहेत आणि खूप छान असे तयार होतात. तर लगेच काढून घ्यायचे आहेत. जास्त आपल्याला करपवायचे नाही आहेत. आपले मस्त असे खारवडे तळून झालेले आहेत आणि खूप छान आणि टेस्टी असे खायला पण लागतात. बघा खूप मस्त झालेले आहेत. फुललेलेही आहेत. या उन्हाळ्यात तुम्ही अवश्य ट्राय करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.